एका मार्केटिंग प्रोफेसरनी त्याच्या स्टुडंट्सला विचारलं की जर तुम्ही एक फूड स्टॉल स्टार्ट करणार आहे तर तुमच्या कॉम्पिटिटर्स पेक्षा तुमच्याकडे काय असे ऍडव्हान्टेजेस असलं पाहिजे की तुम्ही डायरेक्ट फुल बिझनेस कराल. तुमचं लोकेशन चांगलं असलं पाहिजे, क्वालिटी चांगली पाहिजे, तुमचे प्राइजेस कमी पाहिजे का तुमची टेस्ट एकदम भारी पाहिजे. सगळे स्टुडंट्स वेगवेगळे आन्सर करत होते पण कोणीच ते आन्सर जस्टिफाय करू नाही शकलं आणि सगळे शेवटी एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. शेवटी प्रोफेसर हसले आणि म्हटले याचा आन्सर आहे एक भुकेला आणि हंग्री क्राऊड. असे लोक ज्यांना खूप जास्त भूक लागलेली आहे. जरी तुमची टेस्ट एकदम वर्स्ट असली, जरी तुमच्या प्राइजेस खूप जास्त हाय असल्या आणि जरी तुमचं लोकेशन एकदम गचपानामध्ये असलं, पण तुम्ही जर एकच स्टँड आहात त्या 2 किलोमीटरच्या एरियामध्ये आणि त्या एरियामध्ये कॉलेज स्कूल काय आहे तर ऑफकोर्स ते 100-200 मुलं कोणाकडे जाणार खायला? तुमच्याकडेच. आणि तुम्ही पूर्ण बिझनेस करणार, तुम्ही फुल तुमचा स्टॉल मोकळा होणार आणि पैसे घेऊन घरी जाणार. त्याच्यावरून तुम्हाला काय शिकायला भेटलं की जर तुमच्या सोल्युशनला डिमांड असेल आणि तुम्हाला जरी बिझनेसचं नॉलेज नसेल, तुमची ऑफर एकदम भंगार असेल आणि तुम्हाला जरी सेल्स येत नसेल तरी पण तुम्ही पैसे कमवू शकता. याच्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा, जेव्हा आपण बिझनेस स्टार्ट करणार ना, असा बिझनेस स्टार्ट करा ज्याला मार्केटमध्ये डिमांड आहे. कोणी पण काही पण आयडिया देतं म्हणून काही पण बिझनेस स्टार्ट करू नका. आज तुम्ही बघत असाल ना, दर 2 महिन्याला नवीन कोणतं तरी स्टॉल येतो, नवीन कोणतं तरी दुकान स्टार्ट होतं आणि पण त्यांचा बिझनेस लगेच 6-7 महिन्यामध्ये बंद पडून जातो. कारण की ऑलरेडी ते असा बिझनेस चूज करतात जो ऑलरेडी 56 लोकांनी स्टार्ट केलेला आहे. आणि जरी तुम्ही एक युनिक आयडिया घेऊन आले तरी त्याची डिमांड मार्केटमध्ये असल्याशिवाय तुम्ही बिझनेस नाही करू शकत. त्याच्यामुळे चांगला स्टडी करा आणि मगच स्टार्ट करा.